वारकऱ्यांचा जो वारसा आहे तो तुम्ही पुढे नेताय, त्याबद्दल काय सांगाल? काय भविष्याकडे कसं तरुण वारकरी आपण आता यावेळेस बघतो, अगदी लहानांपासून वयोवृद्धपर्यंत वारकरी आहेत, त्याबद्दल तरुणांना काय संदेश द्याल? तुमचा वैयक्तिक अनुभव काय सांगाल वारीबद्दल? संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आपण आता उपस्थित आहोत. दसूर या गावात आपण आता आहोत. आपल्यासोबत ऋषी महाराज वास्करजी उपस्थित आहेत. महाराज, काय सांगाल वास्कराच्या परंपरेबद्दल? नमस्कार, मी ऋषीराज प्रसाद वास्कर. आता सध्या वारकरी संप्रदायामध्ये आमची 11वी पिढी ही सेवा करत आहे. याआधी 11 पिढ्या आमच्या घराण्याकडनं या वारकरी संप्रदायाची सेवा केली गेलेली आहे व भविष्यातही माऊली व पांडुरंग परमात्मा आपल्याकडून करून घेतील. आणि या सोहळ्यामध्ये जे सोहळ्याचे संस्थापक आहेत त्यामध्ये शितोळे सरकार, वास्कर आणि आरफळकर या तिघांनी हा सोहळा सुरू केला. त्या जे आमचे मूळ पुरुष आहेत मल्लप्पा वास्कर, त्यांचे नातू त्यावेळेस उपस्थित होते. त्यांनी हा सोहळा सुरुवात केला व आता माझी सध्या 11वी पिढी आहे आणि या वारीमध्ये माऊली आमच्याकडनं सेवा करून घेत आहे. वास्करांचा जो वारसा आहे तो तुम्ही पुढे नेताय, त्याबद्दल काय सांगाल? काय भविष्याकडे कसं बघतात? भविष्याकडे म्हणजे इथपर्यंत माऊलींची कृपा आहे आणि माऊलींच्या कृपेनेच हे चालत आलेलं आहे. म्हणजे इथे कुठल्याही एका माणसाची सत्ता नाही, देवाची व संतांच्या कृपेमुळेच हा परंपरा ही जपली जाते व जोपासली जाते. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. प्रत्येक पिढीमध्ये जे पुरुष होऊन गेले ते निमित्त मात्र आहेत, त्यांच्याकडनं माऊली हे सेवा करून घेत असतात. तरुण जे वारकरी आहेत, अनेक तरुण वारकरी आपण आता यावेळेस बघतो, अगदी लहानांपासून वयोवृद्धपर्यंत वारकरी आहेत, त्याबद्दल तरुणांना काय संदेश द्याल? जसं लॉकडाऊन झाले तेव्हापासून वारकरी म्हणजे या सोहळ्यामध्ये तरुणांचं प्रमाण किंवा तरुणांना आकर्षण या सोहळ्याकडे झालेलं आहे. तरी तरुण हा एक वयाच्या मानाने बघायला गेलं तर आम्ही तरुण आहोत, पण आमच्यापेक्षा तरुण हे जे 80-85 वर्षाचे वारकरी आहेत ते आमच्यापेक्षा तरुण असल्यास म्हणजे आमचे झेंडेकरांकडे तुम्ही बघितलं तर कमीत कमी 50 वर्ष झालं वारी करतात, पण त्यांना अजून सुद्धा कधी थकवा जाणवत नाही. पण आम्हाला कधी ना कधी या आपण बघतोय की राहणीमान बदलल्यामुळं थकवा जाणवतो. पण जे खरे तरुण जर बघायला गेलं तर ते तरुण आहेत. एक ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की या वारीमध्ये आल्यावर जे वृद्ध आहेत ते सुद्धा तरुण होतात. हे अगदी खरं बोललात महाराज तुम्ही, कारण की मगाशी पाऊस पडत होता तेव्हा सुद्धा वारकरी थांबले नाही, वारकरी चालतच होते. तुमचा वैयक्तिक अनुभव काय सांगाल वारीबद्दल? आता सध्या मी एक 10 वर्ष झालं तरी या वारीमध्ये येत आहे आणि माऊली आमच्याकडनं सेवा करून घेत आहेत. आणि आपण बघताय की तरुण पिढी ही वाईट मार्गाला जाते, पण या वारकरी संप्रदायामध्ये किंवा सोहळ्यामध्ये या सोहळ्यामुळं जी वाईट मार्गाला किंवा सरळ बोलायचं जर पबला जाणारी जी मंडळी आहे ती या सोहळ्याकडे, कीर्तनाकडे वळत आहे आणि अजून या भविष्यातही यामध्ये वाढ व्हावी ही माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. खूप चांगलं काम तुम्ही करताय. सुदर्शनच्या सगळ्या टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर पबला जाणारी जी मंडळी आहे ती आता कीर्तनाकडे वळतीये, हे ऐकूनच हे वाक्यच खूप महत्वाचं आहे आणि ज्या तरुण पिढीला मोठा संदेश देणारे हे वाक्य ऋषी महाराजांनी आपल्याला सांगितलंय. कॅमेरामॅन श्रुती सोबत मी प्रियांका लाटी, सुदर्शन मराठी.